मिरजेत दारू पिण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये हाणामारी। दारू का ओतली म्हणून मित्राने मित्राच्या वर कोयत्याने वार केला। मिरजेतील दिंडीवेश परिसरामध्ये ही घटना घडली असून किरण माने याच्या विरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। जखमी गौस सय्यद याच्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस संशयित किरण माने याचा शोध घेत आहेत। मिरजमधील गौस सय्यद, संतोष जाधव, रणजित राजपूत, किरण माने असे 4 जण रविवारी रात्री मालगाव रोडवरील कमला बार येथे दारू पिण्यासाठी गेले होते। दारू फुल पिल्यानंतर रणजित राजपूत याने गौस सय्यद याच्या ग्लासमध्ये दारू ओतली। सय्यद याला दारू नको असल्याने त्याने ग्लासमधील दारू खाली जमिनीवर ओतली। त्यानंतर किरण माने यांनी तू खाली दारू का ओतलास असे म्हणत सय्यदला शिवेगाळ दिली। त्यावेळी संतोष जाधव आणि रणजित राजपूत यांनी गौस सय्यद आणि किरण माने यांच्यामधील वाद मिटवला। मात्र पुढे दिंडीवेश येथील मोकळ्या जागेमध्ये सिगारेट ओढण्यासाठी गेलेल्या किरण माने यांनी गाडीत असलेला कोयता काढला व सय्यदच्या पायाच्या दांडीवर मारला। त्याच्या हातातून कोयता काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना दोघांमध्ये झटापट झाली। सय्यदच्या उजव्या हाताच्या तळव्यावर डाव्या कानावर कोयता लागला। गौस सय्यद जखमी झाला। त्याने माने यास ढकलून घरी पळून आला। यावेळी किरण माने याच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार त्याने दिली। गौस सय्यदवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत। जखमी गौस सय्यदच्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस संशयित किरण मानेचा शोध घेत आहेत। सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे। सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।